प्रश्न होते आणि सिक्युरिटीचा मेन प्रश्न आला की बाबा आपण तिथे बंगलो जरी घेतला तरी सिक्युरिटी काय इथे. तर तेच मला इथे सगळं म्हणजे पाहायला मिळालं की सिक्युरिटी आहे, सगळं आहे, कल्चर, लोक पण एज्युकेटेड आहे सगळं. या गोष्टी तुमच्या मनात कसं काय आलं? म्हणजे मी पाहायचो, आमच्यावरती मामाचं गावच आहे, तर तिथलं वातावरण पाहतो आम्ही की नेचर, पण थोडंसं गाव आणि एज्युकेशनच्या बाबतीत जर बघितलं तर कमी येतं. तर मी त्या दोन्हीची सांगड मला इथे मिळाली की मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा आणि नेचरमध्ये पण हे सगळ्यात चांगलं झालं. या प्रोजेक्टला कसं एजेड पर्सन्सला खूप छान पडतो. म्हणजे कसं सर्वजण नंतर संध्याकाळी खाली येतात, हवा वगैरे असते. मी तर त्या हिशोबाने एजेड म्हणजे कसं नाही, म्हणजे मी काय केलं, म्हणजे आता माझ्या आई वडिलांनी म्हणजे कसं आम्ही शून्यातून निर्माण केलं, त्यामुळे त्यांना मी प्रतीकनगरमध्ये राहतो कोथरूडला, तर तिकडनं इकडं यायचं कारण म्हणजे कसं मोठी सोसायटी पडते, लोक येतात, ॲटमॉस्फिअर चांगलं भेटतं. त्या हिशोबाने आलतो की जेणेकरून त्यांना सुखसुविधा सगळ्या मिळतील. ते काय आम्ही कोथरूडमध्ये कुठेही घेऊ शकलो असतो, सर 2 BHK घ्यायच्या असतात, पण ह्या हिशोबाने आलो आम्ही इथे की जेणेकरून सर्व त्यांना सुखसुविधांचा उपभोग घेता येईल. मी शिवतीर्थनगरमध्ये राहतो, म्हणजे तुमच्या बरोबर समोर. मी प्रतीकनगरला राहतो. पण मग त्यांना आवडलं इथे? हो, त्यांना आवडलं जास्त. त्यांना मी दाखवलं इथे, त्यांना म्हटलं आवडलं, त्यांना खूप छान वाटलं. मग त्यांनी आम्ही लगेच बुक केलं, त्याच दिवशी बुक केलं आम्ही लगेच येऊन. तिथे म्हणजे आपल्याला कसं की जवळ पडतं सर्व गोष्टी, माणसांमध्ये राहतो असं वाटतं ना, दिवस राहतो. माझ्या शिक्षक आहे तेवढंच फक्त थोडासा त्रास पडतो आम्हाला की इकडनं ट्रॅव्हलिंगला ते आहे, यायला जायला त्रास होतो. शिकवतात गव्हर्नमेंट आहे माझ्या आई, फक्त तेवढाच फक्त त्रास आहे आम्हाला की बाकी म्हणजे ते असं हे नाही. कॉर्पोरेशनचाच येतो प्रश्न की कॉर्पोरेशननीच वाढवलं पाहिजे जो त्यांच्या हद्दीतला रोड आहे. त्यांनी तो केला की इथे प्रचंड म्हणजे सुविधा. कुठला रोड? जो मेन जो हायवे आहे, मेन पौड रोड हा वरचा, तो 4 लेन प्लांट आहे ना हायवे, तो आता हा पौड रोड का इथला? तो आहे ना, तो ऑलरेडी आहे. चांदी चौकापर्यंत कॉर्पोरेशनची हद्द आहे. कॉर्पोरेशन जर केला तर म्हणजे जास्त अजून जास्त क्लोज येऊ पण म्हणजे या सोसायटीचं. खूप लोक इथे आता जे मी हळूहळू लोक याला राहिले आहेत, खूप लोक इनफॅक्ट त्यांना जेव्हा मला कोणाला जस्ट म्हणा तुम्ही येणार आहात तेव्हा मी तुमचेच ब्लॉग वाचले. आय वेंट टू पिसोळी, उंदरी, सगळं ते बघून आलो मी घरं. बट सिन्स आय वॉज इंटरेस्टेड की याच साईडला बघू आपण, म्हणजे मी आधी धाणूकरला होतो, महात्माला होतो, नंतर म्हटलं की याच भागात बघूया. शाळा पण इथे काही चांगल्या आहेत फ्रॉम एव्हरी पॉईंट ऑफ व्ह्यू. तो एक प्लस जागा बघितली की चांगलं वाटतं, म्हणजे जे लोक येऊन बघितलं एकदम की म्हणजे ओपन होतं, फ्रेश एअर आहे, शांत आहे, आणि वन्स सगळं रेडी होईल तेव्हा छान दिसेल. म्हणजे ग्रीनरी मेंटेन केली, इट इज आयडियल हवासाठी, शांततेसाठी. परांजपेचं की त्यांनी 110 म्हणजे 100 एकरच्या वरती जरी असलं तरी ते छोटे छोटे कॉम्पॅक्ट केलेत आणि त्याला बाउंड्री टाकून दिली. ते इथे नाही, परांजपेचं जे आहे ते फॉरेस्ट ते म्हणजे रेसिडेंट आहे, बिल्डिंग अशा जवळजवळ घेतलं आणि त्याला बाउंड्री टाकून दिली आतल्या आतमध्ये. ते इथे दिसत नाही, हे सगळं ओपन आहे. ते खूप छान वाटतं. म्हणजे बंगल्याला म्हणतात का फ्लॅटला म्हणतात? तिथे फ्लॅटसाठी बिल्डिंग जे आहेत त्या कॉम्पॅक्ट केलेल्या आहेत आणि परत त्याचं एक टाईट क्लस्टर केलेलं आहे ते शाळेच्या ते जवळ. उलट जास्त म्हणजे कंजेस्टेड वाटायला लागतं. ते इथे नाही वाटत, ओपन स्पेसेस सगळं. इथे यांनी डेक्कन क्लब सारखा क्लब पण ऑफर केलेला आहे ना, छान एकदम असं, म्हणजे स्टार क्लब ऍक्च्युली. त्या क्लबवरनं तर सगळा विषय झाला ना ठीक आहे. पण ते डेक्कनला कसं आपल्या इथं असा क्लब आहे तसाच इथे क्लब हे केलं आहे, आणि पुढे जाऊन 2-3 वर्षामध्ये तीच डेव्हलपमेंट इथं होणार आहे ना. म्हणजे त्या हिशोबाने ते अजून छान वाटतं. म्हणजे असं त्यांनी डिझाईन पण दाखवलं ना क्लबचं, ते खूप छान वाटलं. म्हणजे पण मला ह्याच्यामध्ये एक मोठी गोष्ट काय वाटली माहिती आहे का, की तुम्हाला कसं की तुम्हाला सगळ्यांना इथे जी शांतता आहे, स्वच्छ हवा आहे. मला सांगा, संडेला कोण नाही तर असं शांत तुम्हाला रिलॅक्स मिळेल? संडेला उठत पण नाही तर त्यांना फॅसिलिटी नाही येत तेवढा. इथं आम्हाला फॅसिलिटी म्हणून आम्ही संडे अजून पहाटे उठून खाली येतो इथं खेळायला. कारण काय, सहस्त्रबुद्धे म्हणून जे व्यक्ती आहेत ते मुंबईवरून येतात, शनिवार एव्हरी सॅटर्डे संडे इथं जवळपासचा एरिया पाहायला गेलेले. बरेचसे लोक मुंबईचे आहेत ना जे येतात, बिकॉज त्यांना तिकडे गजबज एवढी आहे, बरोबर, डोक्याला शांती नाहीच आहे, म्हणून ते इथे स्पेशली फ्रायडे किंवा सॅटर्डे संडे येतात. संडे मॉर्निंग, संडे इव्हनिंग दे लिव्ह बॅक ऑफ बॉम्बे. त्यांना खूप लोकांना म्हणजे तो एक जो भाग आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ना, की जे
बाहेर म्हणजे जे रेसिडेंट कधीतरी येतात कधी जातात किंवा मुंबई बाहेरचे पण असतील ते येऊन जाऊन असतात ते फील गुड. नाही मुंबईच्या लोकांचं आपण समजू शकतो, पण साधारणतः लोकांना घर घेताना सिव्हिक फॅसिलिटीज, फॅसिलिटीज दुकानं डॉक्टर ते होणार आहे ना इथे. अपेक्षित असतं. ते होणार आहे ना. ते होणारच आहे ना. थोडस त्रास सहन होतं म्हणजे कुठे जाऊन DSK विश्व तुम्ही बघितलं असेल ना, DSK विश्वला माझे 2 शॉप आहेत. सुरुवातीला कसं डेव्हलपमेंट व्हायला थोडासा वेळ लागतो काही गोष्टी. आता इथं कसं डेव्हलपमेंट व्हायला वेळ लागणार सर्व चांदणी चौकापासून वरती म्हटलं तर, पण कसं होतं एका छोट्याशा गोष्टीसाठी बाकीच्या बेनिफिट्स लूज करणं बरोबर नाही ना, असा एक हिशोब केला. पण त्यामुळे माणूस काय म्हणतो जाऊ दे आपण गाडी करून जाऊ, काही गोष्टी बाहेर रस्त्यालाच आहेत. तुम्हाला काय ब्रेड पासून धनियाचं सामान बिमान काय काय लोक पुढे डिलिव्हरी पण करतात बनियाचं. इथे मेन रोडवर गेलं मेन की रोडवर सगळं गेले मिळतं. शॉप्स आहेत, शॉप्स म्हणजे आहेत. असं नाही की नाही आहे पुढे गेले की ते आजकाल जे तुम्हाला लागतं ना की सोसायटीमध्येच सगळं हवं, तसं आता त्यांचा प्लॅन आहे तो की ते कमर्शियल इथं पूर्ण करणार आहे, पण ते लास्ट फेजला आहे. म्हणजे 3rd फेजच्या वेळेला ते त्यांचं तिथलं कन्स्ट्रक्शन जे आहे आत्ताचं साईट ऑफिस तिथे ते कमर्शियल करणार आहेत. पण आता तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. डेली नीड्स जे आहेत, दूध, पेपर, घरपोच असतं. तुम्ही ऑफिसमधून येताना ग्रॉसरी वगैरे तुम्हाला घेऊन येऊ शकता. So, तसा काही प्रॉब्लेमच नाही आहे. काय बॉल किती पाहिलं तर कॉस्ट खूप कमी आहे कोथरूडपेक्षा. आपण म्हणजे Half जर किंमत डॉक्टरचा जर विचार केला तर 1000 रुपीज आपले तिथे जातातच, म्हणजे 500 रुपीज चार्ज करतात. तेच इथे डॉक्टर्स वगैरे एकदा स्वस्त आहेत, 40 रुपयामध्ये म्हणजे वगैरे. इथल्या डॉक्टरकडे गेले नाही तुम्ही? हो आणि चांगले आहेत आणि डॉक्टर्स. हो मुलं आहेत, मुलं खेळतात, लागतं त्यांना, त्यामुळे मला जावं लागलं. ती पण सुविधा उलट तिकडच्यापेक्षा इकडे मला चांगली मिळते. कोथरूडमध्ये असं काही लागलं बिगलं किंवा काही किरकोळ आजार असेल तर आपण डॉक्टरकडे जातो तर 1000 रुपये घेतात. म्हणजे 500 रुपीज तर त्यांच्या जागेवर असतात, ते पण वेटिंग करून. आणि खूप गर्दी असते. आणि प्लस ते एक्सरे वगैरे जी गोष्ट आपल्याला जरुरीची नसते ते करायला लागतेच ते. पण एक आहे इथे हे जे आता तुम्हाला दिसतं इथलं हे एवढी स्पेस वगैरे हे सगळं असंच राहायला हवं. म्हणजे नंतर हे लोकांची पण तेवढीच जबाबदारी आहे की त्यांनी कुठे गाड्या नाही लावायला पाहिजेत. आता ही बिल्डरला आम्ही एक रिक्वेस्ट करतोय की त्यांनी हा जो आधी सांगितलेला होता हा सगळं व्हेकल फ्री झोन सांगितलेला आहे, पण आत्ता इथं अलोकेशन झालेलं दिसतंय पार्किंगचं. सो आम्ही त्यांना ती रिक्वेस्ट करतोय की तुम्ही इथे ठेवू नका ना, ह्या जागेची ब्युटी जी आहे ओपन स्पेस ती ठेवा ना इथे. ते तर मजा आहे खरी ह्या जागा. तुम्ही आता थोड्या दिवसांनी लोक इथं गाड्या लावणार, मग एकाच्या 2 गाड्या होणार, मग त्या निम्म्या गाड्या इकडे, मग काय संपलं सगळं परत. सो ते नाही आता हे हा तर डायलेमा आहे ना, शहरी जीवनाचा हाच डायलेमा आहे. गाडी पण हवी, गाडीने आपल्याला बाहेर जायला पण हवं, आणि मग घरी आल्यानंतर गाडी पार्क करायला पण जागा पाहिजेच नाही. पार्क करायला हवी आहे, पण पार्क करण्यासाठी प्रचंड जागा आहे. पण आणि इथे आणि जर कमी पडत असेल तर तिथेच ऍक्सिडेंट केले की खालच्या बाजूलाच होऊन जाईल. सो आमचं ब्युटी राहून जाईल. आता त्यांनी काय केलं माहिती आहे का, हे 9 नंबर टॉवर, 11 नंबर आणि 13 नंबरच्या समोर जे पार्किंग अलोकेट केलेलं आहे ह्याने समहाऊ थोडंसं स्पॉईल होणार आहे हे सगळं. पण त्यांना आम्ही सांगतोय की कारण मुलगी आहे नाही, पण हे पार्किंग करताच केलेलं आहे. नाही सांगताना सुरुवातीला व्हेकल फ्री झोनच सांगितलेलं ना. हा पण नाही तो व्हेकल फ्री झोन असेल ना तिकडे. हा व्हेकल फ्री झोन सांगितलेला आहे. इकडनं ब्रिज केलेला आहे आणि तिकडे झाला. हे जे पोडियम केलेलं आहे ही त्यांची अशी कन्सेप्ट आहे की एकही तुमची मुलं जेव्हा खेळत असणार इथे त्यावेळेला एकही गाडी म्हणजे कम्प्लिटली सेफ, एकही गाडी इथून जाणार नाही, एकदम ते मोकळे खेळत राहणार. म्हणून तर हे पोडियम वगैरे केलं आहे ना, गाड्या खालून जाणार सगळ्या. सो ॲक्च्युली ते तसंच राहायला पाहिजे. हां थोड्याशा इथं जे पार्किंग आहे दॅट इज ओके, पण हे बिल्डिंगच्या समोर पार्किंग नको. म्हणजे जे मुलं आहेत आता हे फ्रीली मूव्ह करतात, थोडंसं कसं गाड्या एकदम जोरात आली एखादी काय आलं पळत जावं लागतं त्यांना पकडायला. आता ह्या अशा गाड्या त्यांनी खरंच विचार करायला हवा की त्यांनी इथं जे पार्किंग सांगितलेलं आहे ना ते पार्किंग नको इथं करायला. करता येऊ शकतं त्यांना. खाली आहे प्रयोग, खाली तर केलंच ना, सुविधा खाली केलीच आहे सगळ्यांना. म्हणजे पार्किंगचे अंडरग्राऊंड आहे, पोडियम. आता किती गाड्या इथं बसणार आहेत? फार तर 30 गाड्या, 3 बिल्डिंग. 30 गाड्यांसाठी एवढं मोठं 1000 नाही, एवढं म्हणजे काय म्हणतात त्याला, सुख घालवायला नको 30 गाड्यांच्या पार्किंगच्या पायात.
नाही आणि हा व्हेकल फ्री झोन झाला तर चांगला आहे ना, मुलांना सगळी मुलं खाली खेळू शकतात. पण त्यांना फक्त व्हिजिटर लोक जे आहेत ऑफकोर्स त्यांना इथे पार्किंगला केलेलंच आहे सुविधा. पण अदरवाईज जर हा झोन जर त्यांनी एमटी केला खाली लोकांनी लावल्या गाड्या जेवढी एवढी पार्किंग केली आहे दॅट इज. पण हे म्हणजे हे कशामुळे डोक्यात हे त्यांनीच आधी सांगितलं आहे की आम्ही हा व्हेकल फ्री झोन ठेवणार आहे ज्यावेळेस आपण बुक करत होतो. पण मग तेव्हा पार्किंगचा प्लॅन बघितला होता का तुम्ही? नाही अजून सुद्धा लोकांना पार्किंग कुठे माहित नाही. हो नाही अलोकेट आहे पण फक्त ते अजून कुठे आपलं parking हे माहित नाही. आयडिया व्हिज्युअल मॅनेजमेंट म्हणजे ते गोष्टी प्लॅन आहेत म्हणजे कसं आहे कलर झाल्याशिवाय ते लावता येत नाहीत. सो अशामुळं ते हे नाही तर आत्ता टॅग लावणार कलरच्या वेळेत परत ते खराब होणार. सो सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन कुठला कलर? एक खालचं जे अजून कलरिंग पॅचेस राहिलेले आहेत इट इज बेसिकली डिलेड इन द सेन्स ऑफ सिक्वेन्सिंग ऑफ द थिंग्स. ठीक आहे दॅट इज नॉट द इश्यू. पण आता तसे पण लोक कमी आहेत सो यू कॅन पार्क ॲट एनी टाइम. करंदीकर साहेब आलेत. तर तुम्ही मला सांगितलं की तुम्ही महात्मा सोसायटीत इथे आलं ना या महात्मा. हो महात्माला म्हणजे आम्ही गेलं किती 96 ते 2008 होतो. नेली 12-13 वर्ष. मग तिथून मी मूव टू धाणुकर. आता धाणुकरला माझ्या आई वडील राहतात आपल्या कपिला बीजातलाच. कमीज जस्ट हा सौरभ काम करतो तसे जस्ट बाहेरच आहे. ते पण म्हणजे मागे कमी स्पेसिंगच आहे चांगलं आहे म्हणजे शांतच आहे. आणि नंतर मग आता मी जेव्हा इथे शोधाल म्हणजे मी आय डिड रिसर्च फ्रॉम तुमचेच ब्लॉग. आय वॉज रीडिंग कपल ऑफ ब्लॉग्स आधी पिसोळी उंदरी सगळीकडे जाऊन आलो मी. हडपसर वानवडी त्या सगळी बाजू म्हणजे आय वॉज जस्ट स्काउटिंग टू सी. कारण आपण काय असं मी काय बजेट फिक्स नव्हता केला. पण नंतर मग मला ठरवलं की बाबा या साईडलाच कोथरूड साईड आईवडिलांकडनं जरा रिचेबल जे असेल मग असंच मी इथे बघायला. कारण माझ्या भावाची जमीन पुढे आहे हुकुमला. तर तसंच आम्ही असंच बघायला आलो. तो मग म्हणलं इथे ऐकलं मी की इथे काहीतरी चालू आहे स्कीम. मग आलो बघायला. म्हटलं चांगलं वाटतंय बघून तिथपर्यंत गेलो बघायला. मी दाखवलं छान म्हटलं असं ओपन एअर आहे सगळं आहे छान आहे काय पाहिजे. दॅट इज लुक्स गुड. फक्त की कधी कंपनी आणि बाहेरच होतो 5-5 वर्ष मी सर्व्हिसला बाहेरच होतो मलेशियाला होतो. त्यामुळे मी आय टीमध्ये मी सेल्स डायरेक्टर होतो मी आय टी कंपनी. आलो परत आणि मग तोपर्यंत सगळं तसंच ते प्रदर्शन सगळं तयार होतं. पण जागा बघूनच तेव्हा मी ह्याच्यासारखंच जितक्या लोकांनी ठरवलं लवकर मी पण तसं चेकबुक घेऊनच आलो होतो की आलो की आज नाही तर उद्या तर बुक करूच आपण. तसं करून मग मी आलो. सो म्हणून मला ओव्हरऑल जागा स्पेस आणि त्यांचा जो प्लॅन होता बघून इट्स गुड. आणि सुशांत साहेब तर आमच्या सोसायटीमध्येच राहतात महात्मामध्ये सुशांत जाधव. त्याच्यामुळे त्यांना मग मला माहिती होतं की जनरल बिल्डर कोण आहेत किंवा काय आहे. असं ॲटलिस्ट म्हटलं पहिला प्रोजेक्ट आहे त्यांचा सो इट विल बी गुड. आणि जागा त्यांनी चांगली घेतली आहे त्याच्यामुळे इट्स गुड. त्याच्यामुळे मी ठरवलं बाबा चला आता इथे घेऊन टाकू. आणि त्यामुळे म्हणूनच बऱ्याच लोकांचा तोच व्ह्यू आहे की शांतता आहे चांगलं आहे ओपन आहे फ्रेश एअर आहे मुलांना खेळायला चांगलं होईल. रिचेबिलिटी टू कोथरूड चांदणी चौक चांगलं आहे. बावधान काय फार दूर नाही आहे. ओव्हरऑल इट इज अ गुड डिसिजन आय फील टू गो फॉर दिस प्लेस. तसं आहे सध्या. बाकी तर चालूच आहेत म्हणजे काही गोष्टी जे चालू होते. हो पण मग तुम्ही एवढ्या लवकर कसं काय राहायला आलात? मी आता आलो. मी एप्रिलमध्ये आलो. आधी बरेचसे लोक आधी आलेत. एप्रिलच्या आधी आहेत. हो आता प्रशांत आधी आहे ना जानेवारी. हो जानेवारीपासून राहता गाडीवर गेले ना रुपेश म्हणून. हो केव्हा आलो ते? सगळ्यात पहिलं डिसेंबर. आता खूप लोक आधी आले. डिसेंबर जानेवारीपासून बरेच लोक आले. नाही प्रशांत मी सेकंड प्रशांत सेकंड प्रशांत आहे. आणि पोटघन म्हणून आहेत. हो पोट त्यांना बघितलं. थर्ड आले ते. हो पण मग एवढी घाई का होती तुम्हाला यायची? काही नवीन कन्स्ट्रक्शन तिकडे कोथरूडमध्ये सगळं कॉम्पॅक्ट मुलांना खेळायला इथे स्पेस वगैरे त्यामुळे तर आलो. सर थँक्यू रवी सर. थँक्यू. चलो. आणि बेसिकली पाणी आणि याची व्यवस्था केलेली होती त्यामुळं म्हणजे आता जे दिसतंय ना हे असंच आहे. जानेवारीपासून सुद्धा हो मी इथेच आहे. माझं दोनशे problem आहे. कोथरूडमध्ये आपल्याला पाण्याचा म्हणजे असं problem एवढं आहे. काही वाईट परिस्थिती तिथे नाही. तसं आजही नाही. कॉर्पोरेशनमध्ये दर दिवसाआड पाणी येतं. रादर ते पण कमी वेळेसाठी येतं. मी राहायला कोथरूडलाच होतो पूर्वी. माझं क्लिनिक कोथरूडमध्ये आहे. एक इथे पण डॉक्टर आहे? येस. बरोबर. तर
ते चांगलं आहे. सो इथे जे आता तुम्ही म्हटलात ना एवढ्या लवकर घाई का केली, रादर मी म्हणतो की जानेवारीपासून मॅक्झिमम लोक जरी आले असते ना काही प्रॉब्लेम नव्हता, पण प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स होते कसे की कोणाची स्कूल आहे, कोणाचे काय, मग या सगळ्या कमिटमेंट कम्प्लीट करता करता मी एप्रिलमध्ये मार्चला आलो, म्हणजे 21 मार्च. सो हे जे आत्ता जे क्लीन दिसतंय ना खरं जानेवारीपासून असंच क्लीन आहे. समहाऊ काही पार्ट साईडचा जर बघितला तर ठीक आहे, आता कन्स्ट्रक्शन म्हटल्यावर तेवढं तर तुम्हाला बेअर करायलाच पाहिजे. आणि काही लोक हे वाट बघत होते की आता थोडंसं 4 लोक जास्त येऊ देत आणि मग थोडी कंपनी होईल, पण असं काही इन्सेक्युअर फील मला नाही वाटत की असं काही वाटलं पहिल्यापासून. चांगलं वाटलं पण आता तुम्ही जर बघितलं ना 3-3.5 किलोमीटर कोथरूड आहेत ना, 4 किलोमीटर पकडा. मी गेली 2003 पासून कोथरूडमध्ये राहतो. कोथरूडचं फील आणि इथलं फील फार वेगळं आहे. हे आता तुम्ही रोज सकाळी जर बघितलं ना, तर आमची मंडळी इकडे रविवारी क्रिकेट खेळतात किंवा सकाळी सकाळी खूप मस्त पाखरांचा आवाज असतो, खरंच असतो, म्हणजे अप्रतिम. ते काय सॉंगबर्ड नाव दिलंय त्याचा अनुभव तुम्ही दररोज घेता म्हणजे. ऑब्विसली खूप छान आवाज येतो, मस्त वाटतं सकाळी सकाळी. आणि ही अशी जी अंगाला जी हवा लागते मस्त, कुठं भेटणार नाही भेटत कोथरूड. आणि मागे 1-2दा पाऊस पडला, इतकं सुंदर वाटतं ना. आता तर पावसाळा हे इतकं ग्रीन अशी छान. मी तर मला वाटतं काय कोणाला मला वाटतं 30-35 नंबर होता ना माझा बुकिंगमध्ये. इकडे काहीच नव्हतं, ह्यांच्याकडे काय कसं करणार हे पण नव्हतं. तर पेन्सिल घेऊन त्याने असं काढून दाखवलं, असं काहीतरी डिझाईन आहे, अजून डिझाईन यायचं आहे, काही झालेलं नाही. म्हटलं ठीक आहे, लगेच चेक देऊन. आणि हा मनुष्य एकटा यांच्या स्कायचा एक छत्री घेऊन पावसामध्ये तो जो ब्रिज आपण छान ब्रिज बघतोय तिथे खड्डे बिड्डे झालेले असे छोटासा ब्रिज आणि तुटका फुटका तिथं हा कोपऱ्यावर उभा होता छत्री घेऊन. नदीवरचा ब्रिज असतो तसा ब्रिज तो आपण बनवतो ना. तर अशा पद्धतीनं म्हणजे हे असं होईल का असं काय माहिती नव्हतं. फक्त हा एक छोटंसं यांचं जे काय पूर्वीचे कन्स्ट्रक्शन हे थोडंफार ऐकून पण होतं की आहे कमिटमेंट करणारी, यांचा भले मोठा प्रोजेक्ट आहे पहिला, बट ठीक आहे कुठून तरी सुरुवात करायलाच पाहिजे. आणि अजून दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या बजेटमध्ये कोथरूडला 1 BHK भेटतो. आज जर बघितलं तर किती बजेट होतं? मी 58ला मला हा 1250 ऑलमोस्ट 1223 स्क्वेअर फीटचा पडला. हो 1 BHK मिळतो. तो सुद्धा जुना नवीन नाही, जुना मिळतो. आणि एक 15-20 फ्लॅटची स्कीम जिथे कोणीही येतं आणि वर जातं. वॉचमॅन असेल तर तो झोपा काढतो, कारण की सोसायटी मेंबर हे जर देणार मेंटेनन्स कशाच्या बेसवर देणार, किती देणार, मानसिकता 300 रुपये एवढे आपलं एक तर वॉचमॅन असतो असं. आणि मग त्याच्या कम्पेरेटिव्हली वॉचमॅन आहे हे सुद्धा वॉचमॅन म्हणू नका. तो कशासाठी असतो आय टेल यू सर. तो अरे गाड्या धुवायला मिळतील, वरचे पैसे मिळतील, राईट. आता आम्ही तर एक छोटंसं एक फ्लॅट घेणार आहे. करंदीकर सर म्हणजे एकदम या क्षेत्रातलं एक वेगळं नाव, सगळ्या गोष्टी बघतात किंवा कुठे काय चाललंय कसं आहे. मग त्या अनुषंगाने जर बोलायचं म्हटलं ना, ऑफकोर्स आपण जसं म्हणतो की 5 बोटं आपली सारखी नाही आहेत, छोटं 19-20 थोडंसं चालू असतं आणि ते चालू आहे, त्यांचे कंप्लायन्स करतायत. असं सगळं थोडंसं पाठपुरावा करायचा असतो नाही का. कोणी मनमोहन सिंगांना नाव ठेवेल, कोणी मोदींना पण नाव ठेवणारे आहेत. असं काही नाही आहे की मोदी म्हणजे एकदमच ग्रेट आणि मनमोहन सिंग म्हणजे एकदमच वाईट, असं नाही आहे. याच्यातनं देवाची सुटका झालेली नाही. त्यामुळे आपण तर माणसं आहोत. आणि डेफिनेटली स्तुत्य आहे. नवीन लोक अगदी यंग माझ्याच वयाची 35-40शीतली बिल्डर मंडळी इतकं अप्रतिम काहीतरी करू शकतात. यावरती म्हणजे अजून काय पाहिजे. थोडंसं मी तर म्हणून सपोर्ट करायला पाहिजे लोकांना की गुड गो अहेड, हळूहळू जा करा. थोडंसं उशिरा कमिटमेंट होईल पण व्हायला पाहिजे, दॅट इज इनफ. आता त्यांचा तो स्काय मानसचा, माझे इथले रेफरन्स, माझे बरेचसे मित्र आहेत डॉक्टर म्हणजे, मी ते घेतला, अरे मग तो एक घेतला, तुला घ्यायचं तर घेऊन टाका. अशा पद्धतीने आम्ही रेफरन्स टू रेफरन्स बऱ्यापैकी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला एक चेन सारखं, चला बाबा हरकत नाही सगळेजण मिळून इथे राहायला. आणि खरंच चांगलं फील आहे, सांगण्यासारखं खूप आहे. आणि हळूहळू या गोष्टी जे कमिट जे केलेल्या आहेत त्यांनी ते करायचा प्रयत्न करतात. थोडासा वेळ जातोय, निश्चित जातोय, त्याच्या बरेच गोष्टी कारणीभूत आहे ना. एक नाही की असं बिल्डर देत नाही आहे, मग फायनान्शियल क्रंच आहे. ऑब्व्हियसली आपण एक छोटं घर चालवतो ना, लाईक पेमेंट असेल त्याच्यातही आपली ओढाताण होतेच की सर. अगदी खरं, अगदी खरं होतेच ना. एवढं मोठं घर आहे, हे घर चालवणं म्हणजे काय सोपं नाही. त्यामुळे खूप सारं ओढाताण, आरडा ओरडा तो होणारच. थोड्याशा गोष्टींचा सपोर्ट करणं आणि थोडं सहन करणं, या जर झालं ना, मी म्हणतो की खूप सुंदर होईल. स्काय मानस एवढा मोठा प्रोजेक्ट आहे, त्याच्याऐवजी मला हा खूपच जास्त आवडतो. लिंक फार पटकन होतं कोथरूड शिवाय इकडे आलं की शांत. फक्त एकच ड्रॉबॅक जो मला खूप मोठा सारखं जाणवतो तो म्हणजे रस्ता तो पोर्ट रोड कनेक्ट जरा चांगला व्हायला पाहिजे. तो चांगला व्हायला पाहिजे ऑब्व्हियसली.
ते स्टेट गव्हर्नमेंटच्या हातात आहे नाही ना. नाही नाही, एक हा आपलं एक फिलिंग सांगितलं होतं मला. ते स्टेट गव्हर्नमेंटच्या ऑब्व्हियसली हातात आहे, पण म्हणजे ह्या सोसायटीतनं बाहेर पडल्यानंतर पौड रोडला लागण्यासाठी जो टर्न आहे ना, तिथे हल्ली तर ते सिमेंटचे काहीतरी पडलंय बाबा. मी काल स्किड झालो तिथनं, कुठं एकदम तिथे बघ टर्नवरती ते सिमेंटचे सगळे खडी छोटी छोटी पडली, आणि ते घट्ट जर असतं तर आनंद होता, पण ते लूज आहे त्यामुळे गाडी स्किड झाली माझी काल तिथे. आणि आपल्याला असं आहे तर मग फिमेलच्या येतात छोट्या छोट्या गाड्या घेऊन, ते तर व्हील छोटे असतात, ते फार इझिली स्किड होण्याची पॉसिबिलिटी. नाही ते मिक्सर आहेत ना, मिक्सर त्यांचं ते पडतं ते. हो हो हो. तर ते एवढं जर एक ॲक्च्युली आत्ता डेली नीडसाठी जर ते एक प्रॉब्लेम सुटला तर ओके चाललंय, हळूहळू होप सो चांगलं होईल, अजून चांगलं होईल. नाही, आणि मग दुसरा जो आपला महत्त्वाचा इश्यू होता, तुम्हाला ते आम्हाला माहिती नव्हतं काय की ते? क्लब आहे, त्याची वेगळी मेंबरशिप आहे, त्याचे पैसे आपल्याला द्यायचे आणि ते नाही, तसं permission काही काय तसं नाही आहे. क्लब म्हटलं की कारण हे सगळ्या कसं- गोष्टी येतातच ना. ॲक्च्युली क्लब आहे ना, ज्यांनी मी तर- यूज केलं त्यांना तर माहिती आहेत की ह्या सगळ्या गोष्टी असतात. हे जे क्लबचं आहे ना, मी तर म्हटलं ना तुम्हाला, मी फार पूर्वी बुक केलं आहे, हं, तर त्यावेळेस सुद्धा यांनी स्पष्ट सांगितलं होतं, म्हणजे जे आहे ते आहेच आहे. हं, हे क्लबचे वेगळे चार्जेस द्यायला लागेल, ओके. तो वेगळा यूज करायला लागतो, हं, जे काय करणार त्याचे वेगळे चार्जेस असतील. मेंबरशिप, हं, माझे बॉस आहे डॉक्टर हे आहेत सूर्यवंशी, हं. मी त्यांच्याकडनं त्यावेळेला, आता ते आपल्याला तेवढ्या यंग एजमध्ये एवढा काही वेळ नाही मिळाला की क्लब वगैरे जॉईन करणं वगैरे त्यावेळेला, पण त्यांच्याकडनं मी ऐकलं होतं PYC जो डेक्कनचा आहे तो क्लब कसा आहे, त्यांनी मला एकदा घेऊन गेले होते. मग ही मी गोष्ट करतो 2004ची. तर ठीक आहे, मला अजून करायला त्यावेळेला मी जॉब करायचा, मग सो मला आयडिया होती की क्लबचे मेंबरशिप असते, त्याचे चार्जेस पे करायला लागतात, वॉट एव्हर जे काय आपण यूज करतो, ही सगळी आयडिया होती. आणि यांनी ते सांगितलं होतं की क्लबचे चार्जेस सोसायटी जेव्हा तुम्ही राहायला येणार तेव्हा त्याचं चेक द्यावं लागेल, त्यांनी ते क्लिअर कट सांगितलं. जे आहे ते आहे. हां, फक्त एक याच्यामधला जो खरंच प्रकर्षाने जाणवतो, नॉर्मल माझा एक फ्रेंड आहे डॉक्टर, ते माउंटवर्डमध्ये राहतो. सो त्यांना या सोसायटी आपल्या जसं क्लबच्या व्यतिरिक्त सोसायटीला स्विमिंग पूल, लहान मुलांना जर खेळायचं असेल, नुसतं पाण्यात बागडायचं, मग त्याचे वेगळे चार्जेस पे करायचे का? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग एक सोसायटीचं म्हणून असंच इथं काही नाही आहे. तसं जर बघितलं, क्लब सोडला तर मग सोसायटीला वेगळं नाही, मग तिकडेच जायचं. हा एक आहे, एक छोटासा क्लब, छोटासा सोसायटीमध्ये जसं असतं तर तसं असायला पाहिजे होतं. नाही जे काय नॉर्मल, आपण ज्यांना प्रोफेशनल शिकायचं, हे सगळं करायचं तर आहेच ना क्लब. क्लब इज प्रोफेशनल, राईट. मग ज्यांना अगदी स्विम करायचं आहे मग ते करतील ना, जॉईन करतील, जे कॉस्ट बेअर करतील. पण लहान मुलांना फक्त पाण्यात जायचं, भले 10 वर्षाचं असेल, 12 वर्षाचं, किंवा अगदी बॅडमिंटन खेळायचं, मुलं शेजारचे चला, मग ते पेच करायचं का? मग सोसायटीचं का नाही छोटंसं एखादं? मग या गोष्टी. आणि मग त्याच्यातनं पुढे काय आलं की बाबा मग बिल्डर म्हणतो आपण ते कॅन्सल करूया, तुम्हाला मी करून देतो. हे असं नाही ना. जर आता क्लबचं समजा 1 मिनिटासाठी, क्लब तर मालकीचा पण नाही आहे सोसायटीचा, तो जर 1 मिनिटासाठी बाजूला केला तर सोसायटी सॉंगबर्ड म्हणून काय, हे डोंगर आणि मोकळी हवा. अरे पण मग इतका वेळ आहे चांगलं म्हणत नाही होता. चांगलं म्हणतोय, आता नाही क्लबच्या बद्दल बोलतोय ना आपण. क्लबची जर फॅसिलिटी, पर्टिक्युलर ह्या क्लब विषयी बोलतोय, जे आहे ते चांगलं आहे ना. मी अजूनही नाकारत नाहीये किंवा नाकारणारी नाही. क्लबच्या विषयीची बोलणं आहे फक्त. क्लब जर नसला तर सोसायटी, फक्त सोसायटी. क्लब अटॅच्ड म्हणजे प्रोजेक्टमध्ये ॲम्युनिटीज असणं, क्लब हाऊस, स्विमिंग पूल आणि स्पोर्ट्स ॲम्युनिटीज असणं हे महत्त्वाचं आहे, आहेच असं तुमचं म्हणणं आहेच ना. आहे. मग आता ह्या मॅक्झिमम सगळं, आता प्रशांत, हे सगळ्या लोकांनी किंवा आम्ही सगळ्यांनी मिळून काय आहे की सोसायटीच्या बाहेर जायला नको, सगळ्या गोष्टी आहेत तिकडे. आणि जे म्हणजे लोक बोलत आहेत की पैशाच्या संदर्भात की त्याशिवाय पोझिशन देत नाही, ते रेसिडेंटसाठीच चांगलं आहे ना. आज जर आपण खालती कोथरूडमध्ये राहतोय, कुठला रस्ता बनवायचा झालं, काय झालं की म्हणजे कलेक्शन होस तोपर्यंत लोकांचं, आणि त्यानंतर मग ते ॲक्च्युअल त्यावेळेसचा परत कॉस्ट काय असेल त्या गोष्टीची, ती परत वाढलेली असते. मग ते परत शॉर्टेज होतं, ती फॅसिलिटी येऊ शकत नाही. तेच हे बिल्डरच आपल्याला काम करून देते. उलट आमच्या डोक्यासाठी ते चांगलं आहे की ते ऑलरेडी ते कलेक्ट होत आहे आणि त्यामुळे कलेक्ट होत आहे, म्हणजे आता ते होईल, क्लब होईल, म्हणजे लवकर होत आहे ते, आणि ते त्या कॉस्टमध्ये होत आहे. डिले झाल्या सगळ्या गोष्टी. डिलेड जे झालंय सगळ्या गोष्टी, मार्च 15 ते मार्च 16 पोझिशनचं म्हणा, 1 वर्षानं, हा 1 वर्ष, किंवा क्लबचं म्हणा, तर ह्या गोष्टींमुळे थोडंसं इरिटेबिलिटी आहे. त्याच्यामुळे होत होतं, माणूस होत होता. आणि काय ना सर, त्याचं कारण की मी कुठेतरी रेंट पण भरतोय, EMI पण चाललाय बँकेचा, हे सगळ्या गोष्टी इरिटेट करतो कोथरूडमध्ये. आणि मग त्याच्यातनं काहीतरी नवीन कल तयार होतो. पण इथे असे लोक आहेत की ज्यांना रेंट भरणं आणि EMI देणं परवडत नाही, असं परवडणार, पण ते वेस्टेज चाललंय ना. रेंट गेलेलं तो परत थोडी येणार.
वाटत नाही की असं जे आहे ते आहे. मी रेंट पण पे करत होतो तिकडे 12,000 रुपये, हो इकडे माझा घराचा EMI 31,000 रुपये सुरू होता. हो हो सो वाटाय कधी होईल यार हे, कधी होईल. असं होतं ते, असं होतच ना. होतं, प्रश्नच नाही ना. आणि मी या घराच्या अगेन्स्ट, मी तुम्हाला माहिती आहे इथे घर घेतलं, हं. मुलाची शाळा डिसाईड केली संस्कृती. हं. माझा तो 4 वर्षाचा मुलगा आहे, आता तो संस्कृतीला ॲडमिशन घेतलं. चांगली शाळा आहे ना खूप. हां, चांगली शाळा. म्हणजे ह्याच्यावरती डिपेंड कसं. मग मी आता रिसेंटली एक 7 महिन्यापूर्वी इथे एक एशियन हॉस्पिटल बघितलं असेल, ते मालवण बैठक हॉटेलच्या बाजूला ओके. एशियन हॉस्पिटल म्हणजे छोटंसं एक 7 बेडचं हॉस्पिटल रजिस्टर आहे. हं. तर ते एक सुरू केलं. पण हे कसं ट्रॅक बदलतात माणसाचे. हं. ते कोथरूडला जे आहे मी गेली 15 वर्ष प्रॅक्टिस करतो, हं. बट मी जाऊन येऊन करतो. मिसेस हे बघू शकते, हं. मुलाची शाळा इथंच आहे, हं. स्कूलचा स्पॉट जो आहे समोर माझ्या हॉस्पिटलच्या समोरच त्याला सोडतात. हं. म्हणजे फॅसिलिटी पण बघतो ना आपण. हं, हं, हं. त्यामुळे हे चांगलं आहे, ते चांगलंच आहे, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. तुम्ही एका घराबरोबर तुमचं किती गोष्टी बदलल्या हो, हो, म्हणजे मुलाचं हो, हो. शिक्षण, तुमचं प्रोफेशन, अगदी, सगळ्यावर अगदी. त्याचा परिणाम झाला. पण सुदैवाने या सगळ्या दृष्टीने आयडियल आहे तुम्हाला. हा ना? Obviously आहे. हे खूप जास्त महत्वाचं ideal आहे. आहे. मी इनफॅक्ट म्हणायचं ना की सगळ्यांपेक्षा गरजेचं मला लवकर पोझिशन मिळणं किंवा मी राहिले ना माझ्यासाठी खूप जास्त गरजेचं होतं, कारण मी हे सगळं सुरू केलं होतं. हो 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 शाळेचंही ॲडमिशन घेतलं, हॉस्पिटल आहे, हे फार जवळजवळ मला सगळं खूप, तुम्ही म्हणतात त्या दृष्टिकोनातून खूप सेटल झालं या सगळ्या गोष्टी. आज नाही तर एक थोडं जसं जसं सिनियर होत जातं, या भागातही मला एक चांगली वेगळी इस्टॅब्लिशमेंट मिळेल. बरोबर आहे. हो, हो. असं जे चांगलं आहे तर त्याला ऑब्व्हियसली चांगलंच म्हणायला पाहिजे. खरं आहे. एक प्लॅन जरी म्हटलं ना तर खूप सुंदर आहे. प्लॅन त्यांचा जसं त्यांनी दिलेलं आहे ते चांगलं केलेलं आहे, काही त्याच्यामध्ये त्रुटी आहे तुम्ही असं. जेव्हा बुक केलं त्यावेळेला तुम्हाला त्यांनी याचं प्लॅनिंग किंवा कन्स्ट्रक्शन कसं करणार आहे हे काही एक्सप्लेन केलेलं नसेल हां, ना? ते ना एक शॉर्टमध्ये फक्त जो कुणाल आहे त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह तो बोलला होता की त्यांचा इकडे बावधनला वगैरे एक प्रोजेक्ट झाला आहे. हां. तो मी बघून पण आलो होतो बुक करण्याअगोदर. हां. इथं आलो, परत गेलो, परत आलो. सो त्यांनी मला सांगितलं तर याच्यापेक्षा अजून थोडीशी वेगळी पद्धत आहे की जेव्हा हे जे सिमेंटचे हे असं ते ब्लॉकचं करतात ना ते, हो, हो. तर त्याचं त्यांनी त्यावेळेला एक शॉर्टमध्ये सांगितलं होतं, पण अगदी एवढं डिटेल वगैरे असं काय माहिती नव्हतं. हां, एवढं माहिती नव्हतं. नाही. पण मग आता म्हणजे नॉर्मल घरापेक्षा याच्यामध्ये काही वेगळा किंवा पहिल्या घरापेक्षा इथे काही आहे वेगळं ना, वाटतं? आहे ना, वेगळं वाटणारच. पर्टिक्युलरली काय इथे घरामध्ये लाईट कसं आहे माहिती आहे का, आता तुम्ही इथे, आता मी म्हटलं जसं माझा हाच वरचाच फ्लॅट आहे, व्हेंटिलेशन इतकं अप्रतिम आहे. हां. बेडरूमचंही व्हेंटिलेशन प्रत्येकाला 2-2 विंडोज दिलेले आहेत. हो. म्हणजे ही एक विंडो माझ्या फ्लॅटची आहे आणि इकडची एक छोटी आहे. हो, मग ही हो. जर ओपन केली ना, इकडनं आलेला वारा इतका, अगदी फॅन लावायची गरज नाहीये. जाणवतो आणि ना माझ्या हे. माहितीप्रमाणे बहुतेक सगळ्यांच्याच फ्लॅटला असं असंच आहे सुदैवाने ना. हां, ते त्यांचे जे हे आहे आर्किटेक्ट, हां. त्यांनी खरंच अप्रतिम, जेव्हा त्यांनी ज्या इमेजेस दाखवलेले आहेत ना त्यांच्या ब्रॉशरवरती, त्या पद्धतीने खरंच इयरचं व्हेंटिलेशन आणि हे आहे ते आहे. ते तुम्ही एन्जॉय दररोज करता आहात Definitely करतोय. है ना? आणि तुम्हाला तो फरक जाणवतो की आपलं आहे ना. पहिलं जे घर होतं वारजामधलं Yes, आणि yes, yes. इथलं जे घर आहे ना, आहे फरक तर नक्की आहे. आणि स्पेसचं युटिलायझेशन ते म्हणजे जे आतमधलं लेआउट प्लॅन केलेलं आहे ते. लेआउट प्लॅनमध्ये बघा तुम्हाला सांगते कॉमन जे प्रॉब्लेम्स असतात की तो बीम किंवा छज्जा, हां. असं काही नाही आहे, एकदम प्लेन सगळीकडे. Plain आहे. तर तुम्हाला पाहिजे ते जिथं पाहिजे तिथं तुम्ही ते फर्निचर व्यवस्थित तुम्हाला पाहिजे त्या डेकोरेट करू शकता. हां. मग ह्या आता ही छोटीशी गोष्ट आहे बघा, हां, पण खूप हां. मस्त आहे. खूप महत्वाची आहे महत्त्वाची आणि गोष्ट. त्यांनी खूप चांगलं वाटतं. त्यांनी एक इतकासा एक छज्जा आहे हां. जो बेडरूम मध्ये येणार होता, त्यांनी तो बाथरूम मध्ये काढला. हां. बेडरूमची भिंत एकदम प्लेन, हां. मस्त वाटतं. मस्त वाटतं त्याने ना. अजून एक गोष्ट केली आहे या बिल्डर पर्टिक्युलरमध्ये की बाबा डबल एक वॉलचं एक बॅरियर केलं. हो हो त्याने खरंच उन्हाळ्यामध्ये उष्णता आणि जे दाखवलंय किंवा कमिट केलंय त्याचं खरंच बेनिफिट आहे. कूल वाटतं ते, वाटतंय cool. तापत नाही. नाही तापत. आणि हवेचं तर काय बोलायला नको आहे, अप्रतिम फ्रेश एअर तर आहेच. अरे जे चांगलं आहे म्हणून मी काय म्हटलं की 2 वाक्य मी आता 5-6 वेळा जे चांगलं आहे ते मी नक्की सांगलं. चांगलं चांगलं. आणि तुमचं मला ॲटिट्यूड पण पडला तो की समजून सांभाळून घ्यायला पाहिजे. अहो आपलं घर एक घरातल्या माणसाच्या विरोधात घरातले 2-3 लोक काड्या करत असतात. अरे हा हेच नाही करत, तेच नाही करत. मग एवढं मोठं सांभाळायचं म्हणजे थोडं सपोर्ट करा, थोडं बेअर करा, असं करत होऊन जाईल. आपलं म्हणजे तो जर ॲटिट्यूड राहिला तर चांगलं होईल. पण मग मी आता म्हटलं नाही, सर म्हटलं तसं की मग तुम्हाला प्रत्येक गोष्टी जर जायचं असेल तर मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रत्येक गोष्टीचे पॉईंट सांगता येईल. अगदी खरं. पण त्याच्यात न जाता जे आता आहे, जे देतोय बिल्डर ते चांगलं आहे, जे कमिट करतोय ते चांगलं आहे. त्यांनी काय म्हणतात स्पष्ट, थोडा वेळ लागेल. ठीक आहे ना. आपण एखादा आमदाराला निवडून येतो, 5 वर्षामध्ये बऱ्याचशा गोष्टींनुसार सँक्शन होता, तो पुढच्या वेळेला पडतो, पुढचा आमदार म्हणतो मीच केलं. थोडासा वेळ तर द्यायलाच पाहिजे ना. आपण सगळीकडे सफर होतो, करतो आणि
असं आहे आणि ओव्हरऑल जे आहे ते चांगलं आहे. हा खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे तुमचा म्हणजे प्रश्न आणि खूप प्रॅक्टिकल आहे. Practical आहे. है ना, एकदम प्रॅक्टिकल आहे. फक्त काय म्हणतायत ना, ज्याला त्याला तो समजून घेण्याचा विषय आहे. हां हां आणि प्रत्येकजण क्रंचमध्ये असतंच, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की आपलं साधारण पेमेंटमध्ये घर चालवायला त्यामुळे एवढा तर होतेच. होते मग बिल्डर फार क्रंचमध्ये आता काही खरं नाही असं नाही. खरं आहे. मी तुमचा ब्लॉग डिटेल वाचलेला आमच्या सगळ्या, मी आता इकडे या ग्रुपवरती पण आहे, तर माझं जिथे जिथं काही वाटलं ना, मी काही बिल्डर्स माणूस नाही, बिल्डर साहेब ते मला यांच्याबरोबरच एकदा दोनदा भेटले होते बस. पण जे चांगलं आहे माणसाने त्याला सपोर्ट करावं, थोडं बेअर करावं, ह्या दोन गोष्टी मला फार कटाक्षाने वाटतात की सपोर्ट करायचं आणि थोडंसं सहन करायचं आणि ते होतं. म्हणजे मला एक दुसरी गोष्ट अशी जाणवली ना की तुमच्यासारखे विचार करणारे लोक या प्रोजेक्टमध्ये खूप आहेत ना सर. म्हणजे मला तो अनुभव कसा आला तो की खूप लोकांनी हे जे लिहिलेलं आहे याच्या विरोधी मत व्यक्त केलं म्हणजे आणि त्यांना खूप दुःख झालेलं होतं. व्हेरी गुड. ही याच्यानं लक्षात येतं ना की मेजॉरिटी लोकांना हे जे चाललेलं आहे ते चांगलं चाललेलं आहे असं घेऊन जर एकेकाला बोललात ना, जसं आता माझ्याशी बोलताय तसं प्रत्येक मॅक्झिमम लोक तुम्हाला म्हणतील की नाही जे आहे ते चांगलं आहे, हॅपी. पण माणसाची टेंडन्सी आहे सर, अरे हे पण नाही दिलं, जे दिलं त्याच्यात खुश राहायला पाहिजे ना. खरं खरं. पण तुम्ही इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला बोललात ना, सगळेजण म्हणणार नाही जे चांगलं आहे ते चांगलं आहे. व्हेरी गुड. चला, थँक्यू. येस सर.